बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या एका व्यक्तीकडे जालना जिल्ह्यातील रहिवासी एक तरुण ट्रक ड्रायव्हरचं काम करत होता। मागच्या अनेक वर्षापासून तो त्यांच्यासोबत काम करत होता। मग काम करत असल्यामुळे त्या तरुणाची त्यांच्यासोबत आणि त्यांच्या घरातल्या लोकांसोबत ओळख झालेली होती। मग याच ओळखीचा गैरफायदा घेऊन त्या तरुणानं मालकाचीच पोरगी पटवलेली होती, कारण की त्याचं आणि त्या मालकाच्या पोरीचं एकमेकांचं बोलणं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं। मग याच गोष्टीचा संशय त्या मालकाला आलेला होता। मग संशय आल्यामुळे तो जो ट्रक ड्रायव्हर आहे त्याला मालकाने कामावून सुद्धा काढून टाकलं। मग कामावून काढून टाकल्यानंतर हे सगळं प्रकरण बंद होईल असं मालकाला त्या ठिकाणी वाटलं, म्हणून त्याला कामावून काढून टाकलं। मग कामावून काढून टाकल्यानंतर काही दिवस होऊन गेले आणि काही दिवस होऊन गेल्यानंतर तो जो ट्रक ड्रायव्हर आहे तो पुन्हा एकदा त्या गावातल्या परिसरामध्ये आला आणि परिसरामध्ये आल्यानंतर मालकाच्या पोरीला पुन्हा एकदा भेटायला त्याच्याच घराजवळ असणाऱ्या एका शेतामध्ये गेला। मग शेतामध्ये गेल्यानंतर तुझी मुलगी आहे, ती जी पोरगी आहे आणि तो जो प्रियकर आहे, हे दोघं जण शेतात गेलेले होते आणि ही गोष्ट त्या मालकाला समजलेली होती। जशी मालकाला माहिती समजली तसा तो शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्यानंतर दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत त्यानं पाहिलं। जसं स्वतःच्या पोरीला आणि त्या ट्रक ड्रायव्हरला नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं, त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली। त्यानं अजून काही लोकांना बोलवलं, त्या पोराला पकडलं, पत्राच्या शेडमध्ये नेलं आणि 2 दिवस अमानुषपणे मारहाण केली आणि त्या ठिकाणीच त्याची हत्या केली। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी राहणारे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास बनसोडे नावाचा तरुण ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत असतानाच मालकाच्या पोरीवर या विकासचा जीव जळलेला होता। मग जीव जाळल्यानंतर ती जी मुलगी आहे ती सुद्धा विकासला बोलत होती, हा सुद्धा तिला बोलत होता। पण मात्र ती जी मुलगी आहे ती अल्पवयीन होती, 18 वर्षापेक्षा तिचं वय कमी होतं। मग 18 वर्षापेक्षा तिचं वय कमी असल्यामुळं याला सगळ्या गोष्टी काही माहीत असून सुद्धा यानं तिला नादी लावलेलं होतं, असा देखील आरोप काही जणांनी केलेला आहे। मग आता मालकाच्या पोरीवर जीव जडला त्याचा होता आणि ही गोष्ट मालकाला समजलेली होती। मग मालकाला ही गोष्ट समजल्यानंतर त्यानं तात्काळ विकासला कामावून काढून टाकलं आणि कामावून काढून टाकल्यानंतर हा सगळा प्रकार बंद होईल असं त्यांना त्या ठिकाणी वाटलं। पण मात्र कामावून काढून टाकल्यानंतरही त्यांचं प्रेम प्रकरण काही थांबलं नाही, त्यांचं बोलणं चालणं त्या ठिकाणी सुरूच राहिलं। मग काही दिवस निघून गेल्यानंतर तो जो विकास आहे तो काही कामानिमित्त या ठिकाणी या परिसरामध्ये आलेला होता। मग या ठिकाणी आल्यानंतर त्यानं मालकाच्या पोरीला पुन्हा एकदा भेटायचं ठरवलेलं होतं। मग तो त्या पोरीला भेटण्यासाठी तिच्याच घरामागच्या शेतात गेलेला होता आणि शेतामध्ये तो त्या पोरीला भेटायला गेला। मग भेटायला गेल्यानंतर त्याची माहिती मालकाला समजलेली होती। मालकाला माहिती समजल्यानंतर त्यांनी अजून काही लोकांना त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांचा पाठलाग सुरू केला। जेव्हा शेतामध्ये त्यांना पकडलं तेव्हा ते नको त्या अवस्थेमध्ये होते, ते पाहून त्या मुलीच्या बापाची तळपायची आग मस्तकाला गेली। त्यानं त्या पोराला पकडलं आणि पकडून बेदमपणे अमानुषपणे मारहाण करायला सुरुवात केली। एवढी अमानुष मारहाण केली की 2 दिवस त्याला पत्राच्या शेडमध्ये कोंडून लगातार मारहाण सुरू केली। आता एवढी मारहाण केली की तडफडून त्याचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह एका दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकला आणि मग या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली। आता वाचा फुटल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला, दखल घेतली। तेव्हा पोलिसांनी या घटनेमधल्या एका आरोपीला अटक सुद्धा केली। तर जे इतर आरोपी आहेत ते फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करणार आहेत असं सांगण्यात आलंय। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत।
पण मात्र ज्या पद्धतीनं बीडमध्ये एकामागे एक घटना घडत आहेत, त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीच्या खळबळजनक घटना घडत आहेत हे सुद्धा उघड होत आहे. आता ज्या पद्धतीनं बीडमध्ये मारहाणीच्या एक घटना समोर येत आहेत, त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो.